आज आपण एक नव्या विषयावरती बोलणार आहोत आणि हा विषय आहे तसं सगळ्यांच्या जिव्हाळीचा आणि खूप महत्त्वाचा मूलभूत जो मुद्दा आहे भारत 2020 मध्ये. कारण कृषीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि ही भूमिका समजून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी खके सरांकडे आलेलो आहोत आणि खके सर आपल्या पूर्ण तरुणांना कृषी काय आहे आणि कशा पद्धतीने त्या कृषीची भूमिका असणार आहे या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार खके सर. नमस्कार. एकंदरीतच भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था कृषीची असताना सुद्धा जे काही बदल होत आहेत ते आपण पाहतोच आहोत. तर भारत 2020 मध्ये मुख्यत्वे कृषीची काय भूमिका असणार आहे? मुख्यतः कृषी विकासाच्या दृष्टीने आमच्या राज्याने आमच्या देशाने एक काम केलं होतं की जागोजागी कृषी विद्यापीठं काढली. आता खरं हे कृषी विद्यापीठं काढली ही चांगलं झालं, पण या कृषी विद्यापीठामध्ये जे ज्ञान शेतकऱ्यांना द्यायचं होतं ते ज्ञान यांनी आमच्या देशातल्या परिस्थितीनुसार उभं करायच्याऐवजी विदेशामध्ये त्यातल्या त्यात युरोप ज्यांचं आमच्या वातावरणाशी काहीही मिळतं जुळतं नसताना तिथला अभ्यास करून ते ज्ञान आमच्या देशाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सगळं गडबड झालेली आहे. खरं म्हणजे आमच्या देशात हजारो वर्षाची शेतीची परंपरा आहे. युरोपमध्ये जर अमेरिकेचा शोध लागूनच मूळ 500-600 वर्ष झाली आहेत आणि त्याच्यानंतर तिथे विकास झालाय, त्याच्यानंतर शेतीचा विकास झालाय. त्यांच्यावर असं कितीसं ज्ञान होतं, पण ते आमच्या शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. भूमिका ही असायला पाहिजे होती आमच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची की युरोपमध्ये जाऊन अभ्यास करण्याच्या ऐवजी आमच्या देशामधले जे शेतकरी इथे हजारो नाही लाखोच्या संख्येने असे शेतकरी होते की ज्याला इनोव्हेटिव्ह शेतकरी म्हणता येईल, जे मूलभूत संशोधनासारखं त्यांच्या शेतीमध्ये शेती करत होते, ते ज्ञान जमा करून इतर शेतकऱ्यांना सांगितलं असतं तर मला असं वाटतं की आमच्या देशाच्या शेतीच्या दृष्टीने ते खरं कामाचं ज्ञान झालं असतं. हे न होता आम्ही परदेशातले लोक काय करतायत ती जिथलं वातावरण कुठलंही मिळतं जुळतं नाहीये, मी आता बोलल्याप्रमाणे असं ज्ञान आणून आमच्या शेतकऱ्याच्या माथी मारण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्यासारखं झालं आणि म्हणून सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा एक मुद्दा. दुसरा, याच्यात आत्ता जे चाललंय सध्या त्यात माझं सतत एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तंत्रज्ञान सांगायच्या ऐवजी, कारण मी आता बोललो की शेतकरी आमच्या देशाला हजारो वर्षाची शेतीची परंपरा आहे, तर तंत्रज्ञान दुनियाभराचं आमच्या शेतकऱ्यांना जोडतं. फक्त मधल्या काळात विज्ञानापासून शेतकरी थोडासा बाजूला जात होता. त्याच्या मागे अनेक कारणं आहेत, ते इथं बोलण्याचं काही कारण नाही. फक्त विज्ञानापासून दूर गेला आणि त्यामुळे ते तंत्रज्ञान आहे. खरं विज्ञान सगळीकडे सांगायला पाहिजे होतं शेतकऱ्यांना, तंत्रज्ञान ज्याचं त्यांनी. कारण असं बोलल्या जात म्हणजे हेच आहे की विज्ञान हे युनिव्हर्सल असतं, जागतिक दर्जाला विज्ञान असतं आणि तंत्रज्ञान हे नेहमी स्थानिक असतं. सायन्स युनिव्हर्सल असतं, टेक्नॉलॉजी नेहमी लोकल असते. टेक्नॉलॉजी कधी इम्पोर्ट नसते करायची, तंत्रज्ञान कधी आयात करायचं नसतं. आम्ही विकासाच्या नावाखाली तंत्रज्ञानच आयात करत गेलो आणि त्यामुळे तिथे त्यांच्या लायक जे तंत्रज्ञान होतं ते त्यांनी विकसित केलेलं ते आम्ही आमच्यासाठी आणलं, आम्हाला उपयोग असो नसो. त्यामुळे सगळी गडबड झालेली आहे. खरं जर विज्ञान मूलभूत सांगितलं असतं तर शेतकऱ्यांनी स्वतःचं तंत्रज्ञान निश्चित विकसित केलं असतं. याचं चांगलं उदाहरण जर द्यायचं तर झाडं पाणी कसं घेतात याचं मूलभूत विज्ञान, प्लॅन्ट फिजिओलॉजी जे वनस्पती शरीरशास्त्र जे आहे, मुळाचं कार्य काय आहे हे कधीही सांगितलं जात नाही. त्याला टेक्नॉलॉजी जसं ड्रीप, स्प्रिंकलर, रेनगन हे लावायचं सांगतात आणि त्यामुळे लोक स्प्रिंकलर बसवतात, रात्रभर स्प्रिंकलर चालू ठेवतात, खाली सगळा चिखल होतो. उपयोग काय झाला त्याचा? जर त्याला हे शास्त्र सांगितलं असतं, मुळाचं पानांचं कार्य हे जे मूलभूत विज्ञान हे सांगितलं असतं तर त्यांनी तेवढा वेळ चालू नसतं. उपयोग काहीच नाही झाला, खर्च होऊन गेला, पाणी जायचं ते वायाही गेलं. त्यामुळे असल्या ह्या गोष्टी घडत असल्यामुळे शेतकऱ्यांना जर आम्ही मूलभूत विज्ञान सांगितलं असतं तर ते जास्त कामाचं झालं असतं. इथून पुढेही आणखीही वेळ गेलेली नाही. मूलभूत विज्ञान सांगण्याचं जर आम्ही आमच्या तरुणांनी जर प्रयत्न केला, ज्या मिशनसाठी तुम्ही निघाला आहात त्या ह्याच्यात मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो की त्यांनी मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करून ते शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही बाबतीत आमच्या ज्या परंपरा होत्या, पद्धती होत्या, ह्या मूलभूत विज्ञानावर आधारित होत्या, त्याचा अभ्यास करून ते विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. तंत्रज्ञान सांगण्याची काहीही गरज नाही. जो तो आपल्या पद्धतीने ते तंत्रज्ञान विकसित करू शकतो. आपण याच्यामध्ये विज्ञान आणि झाडाचं पाणी घेण्याची जी सिस्टीम आहे त्याबद्दल बोललं, तर नेमकं झाड पाणी घेतं कसं आणि त्याला कशा पद्धतीने पाणी टाकलं? झाडांच्या मुळांना आम्ही पाणी देतो, पण झाडाच्या मुळांना पाणी, मुळं हे माध्यम आहे पाणी पोहोचवण्याचं. खरं पाण्याची गरज असते झाडांच्या पानांना. आम्ही जर डायरेक्ट पानांनाच पाणी देण्याचं काही तंत्रज्ञान विकसित केलं तर जमिनीला जे पाणी देतो आम्ही मुळांसाठी ते पाणी खूप मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते आणि झाडांना लगेच पाणी उपलब्ध होऊ शकते. खताच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे की झाडांना खरोखर काय लागतं
आणि झाड खत कसं घेतात हे कधीही सांगितलं जात नाही. त्याला युरिया टाका, सुफला टाका, सेंद्रिय करा, ऑर्गॅनिक करा, नॅचरल करा, केमिकल करा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत. खरं मूलभूत विज्ञान हे होतं की झाडं कसे खत घेतात किंवा झाडाच्या वाढीसाठी खरोखर किती खतांची आवश्यकता असते याचं मूलभूत कधीही विज्ञान सांगितलं नाही. हे जगात कुठेही गेलं तरी सारखं असतं. फरक होतो तो तंत्रज्ञान, की त्यांच्या इथे जी खत लागू होतील ते आमच्या इथे होणार नाहीत, आमच्या इथे होतील ते त्यांच्या तिकडे लागू होणार नाही, हे तंत्रज्ञान. त्यामुळे हे आमच्या इथेच बसतो. पण मुळात आम्हाला हेच माहित नाही झाडांना खत कसं लागतं, का लागत असेल तर कसं लागतं, किंवा झाड खत कसं घेतात हे कुठेही शेतकऱ्यांना सांगितलं जात नाही. आणि मग इथे सगळी गडबड होऊन बसते. बरोबर. अजून एक आपला इनोव्हेटिव्ह जो काही प्रोजेक्ट होता की मेळघाट सारख्या ठिकाणी की जिथं 42, 45, कधी कधी 48 पर्यंत टेम्परेचर जात असताना त्या ठिकाणी आपण एक केळीची बाग फुलवलेली आहे की एका केळीपासून एक प्रॉपर सगळं जे काय होतं ते खूप चांगलं. तर त्याच्या संदर्भात थोडंसं सांगाल का? खरं आता थोडासा वेगळा विषय होईल. आम्ही जे काम करतोय सध्या मेळघाटात कुपोषणाच्या संदर्भात काम करतोय. कुपोषण म्हटलं की सर्वजण त्याला आजारासारखं ट्रीट करतात, आजार समजतात. खरं कुपोषण हा काही आजार नाही. फूड मटेरियल म्हणजे अन्नधान्याच्या कमतरतेतनं कुपोषण घडत जातं. मग अन्नधान्याची उपलब्धता वाढवण्याच्या ऐवजी आम्ही त्याला औषधं देऊन त्याचं कुपोषण दूर करण्याचा प्रयत्न करतो. खरं हा प्रश्न आरोग्य विभागाशी सर्वांनी जोडलेला आहे. माझ्या मते तो आरोग्य विभागाचा प्रश्न होता, तो शेती विभागाचा प्रश्न होता. परंतु शेती विभागाला त्याचं काही गांभीर्य असं मेळघाटात काम करत असताना तरी आम्हाला कुठेही जाणवत नाही. त्या दृष्टीने आम्ही तिथे काम करतोय. मग मेळघाटातल्या जी सगळ्यात मोठी समस्या पहिले गेल्याबरोबर सांगितलं आम्हाला लोकांनी सांगितलं इथं पाणी नाही. खरं पाणी लागतच नसतं फारसं झाडांना. आम्ही आमच्या प्रायोगिक क्षेत्रावर काही प्रयोग केले. तिथे आम्ही तिथल्या 45 डिग्रीच्या वरच्या तापमानात सुद्धा आमच्या केळी आम्ही 7 ते 15 मिनिटं मायक्रो स्प्रिंकलर चालवून नळाच्या पाण्यावर आमच्या केळीची बाग वाढवली. किंवा इतरही भाजीपाला आम्ही तेवढ्या तापमानावर एवढ्या कमी पाण्यात जगवलं. कारण पानांना डायरेक्ट पाणी दिल्यामुळे जमिनीचा काही प्रश्न नव्हता. खरं तिथे खतांची सुद्धा जमीन मेळघाटाची आमच्या कार्यक्षेत्रातली जी गाव आहे त्या बहुतेक गावांमधली जमीन एवढी भारी आहे की तिथे खत देण्याची गरज नाही. उलट त्या जमिनीला हलकं करण्याची गरज आहे. एवढी हेवी सॉईल ज्याला टेक्निकल भाषेत म्हटलं जातं, तर त्या हेवी सॉईल लाईट करण्याची गरज आहे. आम्ही ते न करता त्याला केमिकल फर्टिलायझरचे डोसेस मेळघाट सारख्या ठिकाणी जिथे खत काय असतं हे शेतकऱ्यांना समजत पण नाही, तिथेही आम्ही रासायनिक खतं नेऊन पोहोचवतो. आणि त्या रासायनिक खताचे दुष्परिणाम तिथल्याही जमिनीवर होणं चालू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्या मेळघाटामध्ये काम करत असताना म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत या लोकांनी तिथे जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून जर तंत्रज्ञान त्या शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला तर काहीही विशेष खर्च न करता, कुठलेही फारसे कष्ट न करताही तिथे बऱ्यापैकी शेतीचा विकास साधता येतो. हे आम्ही आमचे जे काही परिणाम आम्हाला मिळाले शेतीच्या आमच्या कामातनं त्याच्या आधारे हे सांगू शकतो. गेल्या दीड वर्षाच्या याच्यात जिथे आम्ही पहिल्या 6 महिन्यात 25 सुद्धा परसबागा करू शकलो नव्हतो, तिथे आज आमच्या 500 परसबागा केवळ सांडपाण्यावर उभ्या केलेल्या आहेत आम्ही. आता सांडपाण्यात त्यांच्याजवळ पाणी नाही, त्या सांडपाण्यातनं परसबागा जर उभ्या राहू शकतात तर शेतीला सुद्धा फारसं काही पाणी लागत नाही. हे आता त्यांना समजायला लागलं. त्यामुळे भविष्यकाळात लवकरच शेतीवरही असे प्रयत्न आम्ही करणारच आहोत. आता एकंदरीत वादावादी जी सगळीकडे चालताना दिसते ती ऑर्गॅनिक फार्मिंग की केमिकल फार्मिंग याच्यावरती जो काही वाद आणि हे आहे, तर आपल्याला भारत 2020 घडवण्यासाठी कुठल्या प्रकारची कृषी धोरणं युवकांना आता येत्या कालावधीमध्ये अभ्यास करावी लागणार आहे? जास्त धोरणाच्या बाबतीत तर आता कारण वेळेचा प्रश्न येईल. एक मुख्यतः मी जो सतत एकच मुद्दा सांगतोय जो ज्याने मी सुरुवातच केली आता की 20व्या हे जे आहे 21व्या शतकामध्ये 21व्या शतकातलं जे टेक्नॉलॉजी आहे त्यातल्या त्यात जे नाव त्या मिशनला तुमच्या जोडलंय अब्दुल कलामांसारख्या माणसाचं, तर मी जो मुद्दा म्हणतोय तोच इथे मुख्यतः सांगण्याची गरज आहे सतत शेतकऱ्यांना की विज्ञान शेतकऱ्यांना सांगा. साधं 10वी पर्यंतचे वनस्पतीशास्त्राचे, भौतिकशास्त्राचे, रसायनशास्त्राच्या पुस्तकामध्ये जे विज्ञान आहे ते जरी वापरलं आमच्या शेतीत तर शेतीमध्ये आमूलाग्र बदल होऊन जे क्रांतीची गोष्ट आहे ती सहज साध्य होऊ शकतं. आज सगळी गडबड तंत्रज्ञानामुळे झाली आणि तंत्रज्ञान ही विज्ञान विकण्याची गोष्ट नसते, तंत्रज्ञान विकण्याची गोष्ट असते. आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि जो तो विकायला निघालाय, खरेदीला कोणीच नाही. शेतकऱ्यांना खरेदी आणि त्यात शेतकरी उत्पादनाने आज आमच्या शेतकऱ्यांना उत्पादन कमी आलं म्हणून दोष देता येणार नाही. शेतकरी जे आत्महत्या करतायत ते कमी उत्पादनामुळे करत नाहीत, तर त्यांचे खर्च आम्ही वाढवून ठेवले तंत्रज्ञानाच्या नावाखाली. ते खर्च कमी करण्यासाठी. म्हणून मी बऱ्याच वेळ माझ्याकडे जर कोणी उत्पादन वाढीसाठी जर आलं तर मी सांगत असतो की तुम्ही चुकीच्या माणसाकडे आला. तुम्ही उत्पादन भरपूर वाढवलेले, जर उत्पादन वाढ शेतकऱ्यांनी केली नाही असं जर म्हणता
तर तुम्ही स्वतःच सांगतात की हरित क्रांतीच्यामुळे देशाचं उत्पन्न हरित क्रांतीच्या आधी एवढं कमी होतं आणि आता ते चौपटीने वाढले. मग हे कुणी काढले? कोणी कारखानदारांनी थोडी वाढवले उत्पन्न, हे सगळं शेतकऱ्यांनी वाढवले. मग तरी आत्महत्या करतोय शेतकरी. याचा अर्थ शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी उत्पादन वाढ हा मार्ग नाहीये, त्याचा खर्च कमी करणं आणि म्हणून कमी खर्चातली शेती कशी करता येईल ते शेतकऱ्यांना सांगणं महत्वाचं आहे. आणि ते जर सांगायचं असेल तर मूलभूत विज्ञान शेतकऱ्यांना सांगितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. दुसरीकडे एकीकडे असं म्हटलं जातं की आपल्याकडे सिंचनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या तुरळक आहेत किंवा फार थोड्याशा भागापुरत्या मर्यादित आहेत. पण आता तुम्ही विदर्भासारख्या भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये काम करत असताना पाणी व्यवस्थापन जे आहे शेतीसाठी किंवा पावसावर आधारित शेती, तर हे कसं काय म्हणजे शक्य होत आहे? खरं आमच्या जमिनी एवढ्या चांगल्या आहेत, त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाडा, विदर्भाला तर वराड सोन्याची कुऱ्हाड हे म्हटलं जायचं. तर त्याला कारणच ते होतं की आमच्या जमिनी एवढ्या भारीच्या होत्या की तिथे पाण्याची फारशी, पावसाच्या पाण्यावर 2-2, 3-3 पिकं घेतल्या जातात एवढ्या जमीन. परंतु आम्ही आमच्या या तंत्रज्ञानाच्या नावाखाली रासायनिक खत आणि याचा वारेमाप वापर करून आता पाणी देऊनही 2 पिकं येतील की नाही ही शंका येते, आता निर्माण होते. त्यामुळे इरिगेशनच्या बाबतीत बऱ्याच वेळ मला तर अनुभव असा येतोय की जिथे जिथे इरिगेशन फॅसिलिटी जास्त उपलब्ध केल्या तिथे पाण्याने प्रॉब्लेम उभे झालेले आहेत, पाण्याने समस्या उभ्या केल्या. त्या मानाने उलट कोरडवाहू शेतीच्या समस्या तुलनेने खूप कमी आहेत ओलिताच्या शेतीपेक्षा. कारण ओलित आम्ही शास्त्र कधी सांगितलं नाही झाडं पाणी कसे घेतात, त्यामुळे त्याचा वाटेल तसा गैरवापर केला गेला आणि मग गैरवापरातनं पिकांवर तो विपरीत परिणाम झालाच. परंतु रोग आणि किडीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. मग कीड वाढली आणि रोग वाढले की परत औषधं आली की खर्च आले, म्हणजे पुन्हा त्याच्या उत्पन्नातून त्याचं नुकसान झालं. हे सगळं चक्र केवळ त्या पाण्यामुळे झालं. म्हणून पाणी असण्यापेक्षा पाणी नसणं हे माझ्या दृष्टीने जास्त सोयीचं आहे असं मला वाटायला लागलं आजकाल. कारण पाण्याची गरज फारच कमी आहे आणि नियोजन जर केलं व्यवस्थित तर जमिनीला आडवे उताराला आडवे बांध घालणे, पेरणी करणे, हे सगळे जर हे केले तर पावसाच्या पाण्यावर सुद्धा ऍटलिस्ट महाराष्ट्रातल्या जमिनीत तरी 2 पिकं अगदी सहज घेता येतात. म्हणजे त्याच्यामध्ये पावसाच्या त्यातही जिथे जास्त आत्महत्या होत आहेत तिथे तर सहजच घेता येतात. मराठवाडा आणि विदर्भ, मराठवाड्याची जमीन तर सगळी ब्लॅक कॉटन सॉइल जी शेतीच्या दृष्टीने चांगली जमीन मानली जाते, सर्वात भारीची जमीन मानली जाते, तिथे सगळे मराठवाड्याची जमीन आहे. एकंदरीत फूड मटेरियल्स मध्ये म्हणजे न्यूट्रिशन्स हा जो काय भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. तर ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यामुळे तो आपला पूर्ण होणार आहे का, आणि होणार असेल तर तो कशा पद्धतीने होईल? कालच इथे एक चर्चासत्र झालं. त्या चर्चासत्रात एका वैज्ञानिकांनी मांडलं की आमच्या इथे अन्नधान्याची कमतरता असताना आम्ही ते स्वतः टेक्सास युनिव्हर्सिटीत कुठेतरी गेले, ते नॉर्मन बोरलॉगला भेटले, त्यांनी ते तंत्रज्ञान दिलं न्यूट्रिएंटचं, म्हणून आम्ही उत्पादनं वाढवू शकलो वगैरे. माझे नम्रपणे मी सांगू इच्छितो की या टेक्सास युनिव्हर्सिटीत जाऊन त्या नॉर्मन बोरलॉगला भेटण्याच्या ऐवजी हे जर आमच्या इनोव्हेटिव्ह शेतकरी जे मी मगाशी उल्लेख केला अशा शेतकऱ्यांना जर जाऊन भेटले असते तर ते न वापरताही तितकं उत्पन्न देणारे टेक्नॉलॉजी आणि बियाणं त्यांच्यावर सगळीकडे उपलब्ध होतं. तामिळनाडूमध्ये मी गेलो असताना तामिळनाडूत असे कितीतरी शेतकरी आहेत की भाताचे तुमच्या सगळ्यात जास्त उत्पादन देणाऱ्या जातींपेक्षाही जास्त उत्पादन देणाऱ्या जाती ऑलरेडी त्यांच्याजवळ होत्या. आम्ही यांचा शोध कधीच घेतला नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तिकडे पाहण्याच्या ऐवजी आम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं असतं तर निश्चित आम्हाला त्याचा काहीही वापर न करता, उपयोग न करताही आमचे उत्पादनं निश्चित वाढवता आले असते. माझं दुसरं एक म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही जाऊन नवीन तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करता, ठीक आहे, तुम्ही चांगल्या भावनेतून घ्या. परंतु जे मी सुरुवातीला बोललो तसं तुम्ही त्या युनिव्हर्सिटीकडे आणि याच्यात जाण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांकडे जाऊन, आज व्हायला काय लागलं, जेव्हा केव्हा आम्ही पाहतो की कुठलाही कृषी अधिकारी शेतकऱ्याकडे गेला की तो असं समजतो की ते 6 वर्षाचं शिक्षण घेतलं म्हणजे ब्रह्मदेवानेच पाठवले आणि तो शेतकरी बिंडो, तो एवढा पिढ्या तिची शेती करतोय, त्याला अक्कल काहीच नाही. याला सगळी अक्कल 6 वर्षात आलेली आहे. आम्ही जर त्या शेतकऱ्यालाही अक्कल आहे, त्याच्याजवळचंही काही 100त 5 गोष्टी 95 चुकीच्या असतील पण 5 गोष्टी तर त्याच्याजवळ आहेत, त्या गोष्टी तर आम्ही त्यांच्याकडनं शिकून इकडे पुढे बाकीच्या शेतकऱ्यांनी आम्ही त्याला शून्यच करून ठेवतो. मी एवढ्या वर्षापासून काम करतोय, मी तो कुठल्याही शेतकऱ्याकडे आधी गेलो की त्याला काय येतं ते समजून घेत असतो आणि मग मी त्याच्यापेक्षा वेगळं काही असेल किंवा तो जिथे थोडासा फार थोडीशी चूक त्याची कुठेतरी अवैज्ञानिक झाली असते तेवढी फक्त दुरुस्त करण्याची गरज आहे. कारण शेकडो वर्षापासून पिढ्या ते शेती करताय, त्यांना चूक कसं काय म्हणता तुम्ही, कुठल्या आधारावर म्हणता तुम्ही? आता हे चूक आणि बरोबर याच्यात हे करत असताना एकीकडे आपल्याच जो काही विद्यार्थी होता त्याला नुकताच अब्दुल कलामांच्या हस्ते यंग सायंटिस्ट हा पुरस्कारही मिळालेला आहे. तर त्याचं जे काही मूलभूत संशोधन होतं भारताच्या संदर्भामध्ये त्याने आपल्यापासूनच प्रेरणा घेऊन ते योग्य उदाहरण म्हणतोय की एक त्याच्याबद्दल तरुण म्हणजे हे तुम्ही आता तरुणांची यात्रा म्हणतात. एक तरुण
माझ्याकडे आला होता. त्यांनी काय चमत्कार केला मी जे म्हणतोय त्याचाच त्यांनी कसं पुढे उपयोग नेलं केला, त्याला. हा, अगदी innovative की पद्धतीने. हा संजय पाटील नावाचा माझा एक विद्यार्थी म्हणा, सहकारी म्हणा, मित्र झाला आता तो हे करत. त्यांनी काय केलं, त्यांनी जव्हार सारख्या मागासलेल्या एरिया, ठाणे वाडा जव्हार जो आहे आदिवासी म्हणतो आम्ही, आदिवासी म्हणजे मागासलेला, त्या एरियात केवळ 2-2.5 वर्षाच्या कामातनं तिथल्या स्थानिक प्रकारच्या जवळपास 70-80 भाताच्या जाती शोधून काढल्यात. इथे एक जात शोधायला विद्यापीठामध्ये कित्येक वर्ष घालतात, शेकडो लोक त्याच्या मागे लागतात, कारण आम्हाला बाहेरून तंत्रज्ञानाच्या घ्यायची सवय लागलेली आहे. त्यामुळे तसं होतं. यांनी एकट्या माणसाच्या भरोशावर तिथे 70-80 कुठल्याही सोयी सुविधा नसताना 70-80 भाताच्या जाती शोधल्या. मग हे जर आम्ही त्यावेळेस नॉर्मन बोरलॉगकडे जाऊन शिकण्याच्या या शास्त्रज्ञांनी जर त्यावेळेस इथे केलं असतं तर कशाला आज आमच्यावर ही वेळ आली असती. आणि एकंदरीत असं म्हटलं जाते की त्या आयुर्वेदिक किंवा आधारावरती त्या निदान करणारे भात जातीचं- आहेत. तेही एक की नुसतं उत्पादन वाढीचाच मुद्दा नव्हता, तर सकस अन्न ही आज आमची गरज झालेली आहे. कुपोषण हे सकस अन्न आमच्या शेतकऱ्यांकडे त्याला अशाही जाती मिळालेल्या आहेत की रोगानुसार ते भात खायचं आहे. तुमचे हाड कमजोर आहेत, हे जातीचा भात खा. तुम्हाला रक्त कमी आहे शरीरात, या जातीचा भात खा. म्हणजे इथपर्यंत विकास केलेला होता. आणि तरी आम्ही सांगतो की आम्हाला त्यांनी ते तंत्रज्ञान दिलं नसतं तर उपाशी राहिलो असतो. कुठला आधार आहे याला. म्हणून तरुणांनी आज खेड्याकडे जाऊन तिथे जे गोष्टी ते लोक करतायत त्यातलं विज्ञान शोधून जर सगळ्या समोर आणलं तर ती एक खूप मोठी क्रांती होईल. अब्दुल कलामांचं मला असं वाटतं हेच मोठं स्वप्न होतं की आमच्या देशातलं तंत्रज्ञान बाहेर आणायचंय. आता एकंदरीत आपण सकस आहाराबद्दल बोलत असताना विद्यार्थ्यांमध्ये आता किंवा तरुणांमध्ये एक वेगळं फॅड दिसतं की पाणीपुरी, त्याच्यानंतर शेवभाजी असून काही वेगवेगळे जे पदार्थ आले माझ्या ताटात म्हणजे तो माझा सकस आहार. तर मग आपण ह्या सगळ्या कल्पनेमध्ये सकस आहार कशाला म्हणणार आहोत की कुठले तरी एखादं फळ खाणे म्हणजे सकस आहार झाला का? माझ्या पुस्तकाच्या याच्यात प्रस्तावनेतच मी हे म्हटलं होतं की हरित क्रांतीच्या नावाखाली ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्यातली एक मोठी गोष्ट ही घडली की आम्ही फक्त तृणधान्याचं उत्पादन वाढवून दाखवलं. परंतु तृणधान्य खाऊन काही धान्य उत्पादन वाढ कशासाठी होती, माणसाच्या जगण्याशी त्याचा संबंध होता. आणि माणसाला जगायचं असेल तर सकस आहाराची गरज होती. नुसतं तृणधान्य खाऊन काही माणूस जिवंत राहणार नव्हता किंवा चांगलं आरोग्य जगणार. त्या हरित क्रांतीच्या याच्यातली ही सगळ्यात मोठी गडबड होती की आम्ही तेल बिया, फळ फळावळ, भाजीपाला याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. बस तृणधान्य वाढवण्याचे उत्पादनाचे आकडे फक्त दाखवून दिले. फळबागासारखं तर चांगलं सकस आहार कुठला नव्हता. फळबागेला आत्ता आम्ही प्रोत्साहन देतो. खरं त्या हरित क्रांतीच्या योजनेतच त्यावेळेसपासून जर याला प्रोत्साहन दिलं असतं तर सकस आहाराचे. आणि म्हणून डाळ वर्गाकडे आम्ही लक्ष दिलं नाही, तेलाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे गहू आणि ज्वारी तर नाही, गव्हाचं उत्पन्न, तांदळाचं उत्पन्न मोठे आकडे दिसत आहेत, पण तांदूळ आणि आपलं डाळ आणि तेलाचं काय ते आज दिसते त्याच्या किमतीवरनं तुमच्या लक्षात येईल. तर ही एक मोठी चूक होती एक प्रकारे. म्हणून नियोजन करताना ते सगळ्या अँगलने झालं पाहिजे. म्हणजे ते वैज्ञानिकही असावं, सामाजिकही असावं, आर्थिक दृष्टीने परवडणारे असावं आणि सुलभही असावं. केवळ उत्पादन वाढ हे एकच तंत्रज्ञान करून उपयोग नव्हता. या सगळ्या गोष्टीचा नियोजन जर करायचं असेल तर नियोजनकारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच नियोजन करायला पाहिजे. एकच नुसतं उत्पादन वाढ करून होणार नव्हतं. याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की आपण जसं एखाद्या इंडस्ट्रीला किंवा आता IT इंडस्ट्रीसाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं जातं, मुलांना अजून वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलं जातं. पण माझ्याच मुलांनी कृषी करावं किंवा कृषीचं ज्ञान घ्यावं आणि कृषीचं ज्ञान घेऊन न थांबता परत माझी शेती पुढे चालवावी किंवा भारताची शेती विकासासाठी काम करावं असं फार कमी लोकांना वाटतं. आणि खऱ्या अर्थाने मी काहीतरी शेतीसाठी करेल असे म्हणणारे तरुणही कमी आहेत. तर हे सगळं असताना, ही अवस्था असताना कशा पद्धतीने आता पुढे जावं लागणार आहे किंवा तरुणांना कसं वळवावं लागणार आहे इकडे? खरं हे आमच्या थोडंसं पॉलिसीशी संबंधित प्रश्न आहेत. देशाची जी पॉलिसी आहे, आम्ही इकडे कृषीप्रधान देश म्हणत असताना त्या कृषीला आम्ही कुठेही महत्त्व दिलं नाही. आणि जे कारखाने बोटावर मोजण्यासारखे होते त्यांना दुनियाभराचं महत्त्व दिलं. त्याचे हे परिणाम आहेत. खरं कृषीमध्ये जर तेवढंच विकासाच्या योजना आम्ही जर राबवल्या असत्या, ज्या उद्योगासाठी राबवल्या, तर कृषी आज कुठच्या कुठे गेली असती. याच्यातनं तरुण लोकांची भावना ही झाली की शेतीमध्ये काहीच नाहीये, सगळं उद्योगात जायला पाहिजे. आणि त्यामुळे हुशार लोक सगळे उद्योगात जात गेले आणि शेतीत सगळा कचरा शिल्लक राहत गेला. त्यामुळे जी आधी मागासलेली म्हणत होती ती आणखीन मागासलेली होण्याकडे हे झाला. खरं जर तरुणांना जर काही करण्याची हे असेल तर कारखान्यात जाऊन तुम्ही एक नोकर बनणार असता. आणि नोकर काहीही नवीन करू शकत नाही, हे करू शकत नाही. तो फक्त
कामगारासारखंच त्याचा म्हणजे role system असतो. फक्त follow बस, करत राहतो. वरच्यांच्या वरच्यावरच- अधिकार खाली हे करायचे. शेती एकमेव विषय असा आहे की जिथे तुम्ही कामगार म्हणून जरी गेलात तर तिथे तुम्हाला नवीन सृजन काहीतरी करता येत असतं, नवीन संशोधन करता येत. शिकून गेलात तर मोठ्या प्रमाणातले संशोधन करता येतात. आमचा संजय पाटील त्यासाठी त्याचं आदर्श उदाहरण आहे की किती मोठं संशोधन त्यांनी करून ठेवू शकलं. मी सुद्धा कुठलेही साधनं नसताना जागतिक दर्जाचं संशोधन आम्ही वर्मी वॉश गांडूळ खताच्या बाबतीत करून ठेवलेले की ज्याच्यासाठी आमच्याकडे फुटके डबे सुद्धा नव्हते. अशा याच्यातनं जागतिक दर्जाचं संशोधन करू शकलो, वेस्ट मॅनेजमेंटचं जागतिक दर्जाचं हे करू शकलो. हे जर मी एखाद्या कारखान्यात असतो तर मला नाही वाटत मी हे करू शकलो असतो. त्यामुळे तरुणांसाठी तर शेती इतकं सृजन आणि विकास म्हणजे चॅलेंजिंग काम कुठल्या याच्यात आहे असं मला तरी नाही वाटत. त्यामुळे मी विनंती करेल तरुणांना की त्यांनी जेवढ्या जास्त प्रमाणात शेतीमध्ये स्वतःला झोकून देता येईल, गाडून घेता येईल, तेवढं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते उज्ज्वल काम असेल. आता येत्या याच्यामध्ये पर्यावरण हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आणि तो ऍग्रिकल्चरशी बराचसा संबंधित असल्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की झाडं वेगळ्या पद्धतीचे लावले जातात. तर लोकल एरिया लक्षात घेऊन प्लांटेशन करणं हे कितपत योग्य आहे, किंवा आता जे काय पॉलिसी आहेत की जमिनीचा पोत न लक्षात घेता सगळ्या गोष्टी केल्या जातात, तर याच्यावरती काय करता येईल? नाही, परत तेच मुद्दे येतात की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात. हे तंत्रज्ञान केव्हा सांगितलं, विज्ञान जर सांगितलं तर जमिनीचा तसं शेतकरी संशोधनाच्या दृष्टीने ते जमिनीचे पोत वगैरे फारसे परिणाम करू शकतात, परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने फारसे त्याचे काही परिणाम नसतात. आमच्या ज्या जमिनीत जे येतं ते आम्ही उगवायचं, असं जर एक शास्त्र जर ठेवलं तर मला असं वाटतं की सहजतेने आम्ही आटापिटा हा चाललेला आहे की आमच्या इथं जे उगवत नाही ना ते उगवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यात सगळी गडबड होते. तुमच्या इथं जे उगवतं ते पेरा ना तुम्ही, ते लावा. म्हणजे दुसरी गोष्ट ही जी हायटेकच्या नावाखाली माझं सतत एक ऑब्जेक्शन आहे एक प्रकारे म्हणेल मी की पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. वनस्पतीशास्त्र सरळ सरळ सांगतं की 18 डिग्री ते 35 डिग्री या तापमानात आर्थिकदृष्ट्या शेतीच्या दृष्टीने आवश्यक शेतीच्या करण्यासाठी जी वनस्पती आपण वापरतो, ज्या वनस्पतीची लागवड करतो, यातली बहुतेक वनस्पती उगवल्या जाते 18 ते 35 डिग्री. आणि हे तापमान आमच्या देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे हेच तापमान असतं उपलब्ध. मग कशासाठी हे पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी आमच्या देशात आणता येते हेच मला समजत नाही. इकडे सांगतात पॉलीहाऊस उभं केलं की कंट्रोल कंडिशनमुळे त्याचं तापमान कंट्रोल राहतं, कीड येत नाही बंद असल्यामुळे. खरं जर पाहिलं तर त्यातले तापमानाचा जर अभ्यास केला ना ते सपशेल चुकीचं आहे. मी ज्यावेळेस अभ्यास केला होता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात, मिनिमम टेम्परेचर 12 डिग्री, मॅक्झिमम टेम्परेचर 48 डिग्री. मग आता याच्यावर हे काय सांगतात, त्यांचं तंत्रज्ञान बघा कसं होतं. मग एवढं टेम्परेचर वाढलं मग फागर लावून किंवा स्प्रिंकलर लावून त्याचं टेम्परेचर कमी करा. म्हणजे इकडे आग लावायची आणि त्या आग पेटली की मग त्याच्यावर पाणी टाकून विझवा म्हणायचं. आगच लावू नका ना. सगळ्यात जास्त जर पेस्टिसाईड कुठे वापरले जाते हे सांगतात की बंद असतं त्यामुळे कीड रोग यायला ते कंट्रोल. सगळ्यात जास्त पेस्टिसाईड आणि सगळ्यात महागडे पेस्टिसाईड कुठे वापरत असतील तर ते पॉलीहाऊसमध्ये वापरले जातात. कुठे का तुम्ही हे शेतकऱ्यांना सांगता? ही युरोपमधल्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये तिथं ठीक आहे ते काही करत असतील. दुसरी गोष्ट इथं उपासमारीच्या गोष्टी सांगतात. आमचा देश अन्नधान्याच्या याच्यात कमतरता आहे वगैरे म्हणून हरित क्रांतीच्या गोष्टी काय आम्ही फुलाचं न्याचं उत्पादन एक्सपोर्टसाठी कशाला करायला सांगतात? म्हणजे पैसा त्याच्यामधून जास्त उपलब्ध होतो असं पैशाने देश जगणार नाहीये ना. आज तुमच्याजवळ पैसा आहे तरी सरकारजवळ एवढा पैसा आहे का उपाशी मारतायत मेळघाटामध्ये? खाऊ घाला ना त्यांना पैसे देऊन. म्हणजे तशा पद्धतीच्या पॉलिसीज आपल्याकडे उपलब्ध नाही. एकंदरीत अशा पद्धतीने सायकलीच्या म्हणजे रॅली वगैरे काढून किंवा जनजागृती करून काही फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी कीर्तनं भजनं हे या माध्यमातून जनजागृती होत असे लोकांना आहे. आता या काळात हा त्याचाच एक प्रकारे असं वाटतं. त्यामुळे फायदा नुकसान काय ते होणारच आहे. फायद्यासाठीच आहे. कारण जागृती तुम्ही 1000 लोकांना जर सांगितलं त्यातल्या 2 लोकांनी जरी केलं तर मला असं वाटतं की तुमच्या सायकल रॅलीचा उद्देश सफल झाला. कारण मी गेल्या 25 वर्षापासून सतत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो शेतकऱ्यांचे. शेकडो शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं. प्रत्येक ट्रेनिंग कॅम्पमध्ये माझे एकच असतं समोर की यातल्या एका जरी शेतकऱ्यांनी त्यातलं थोडंसं फॉलो केलं तरी माझं सांगण्याचा उद्देश सफल झाला असं वाटतं. त्यामुळे तुमच्या सायकल रॅलीतून सुद्धा यातला प्रत्येक ठिकाणी एक जरी तरुण तुमच्या याच्यात जोडला गेला तरी मला असं वाटतं की तो सफल होईल. आणि हे गरजेचं असतं कारण तरुणांना सतत काहीतरी नवीन चॅलेंजिंग करण्याचं हे आव्हानात्मक याच्यात जास्त आनंद वाटत असतो आणि सायकल रॅली त्याचाच एक भाग असल्यासारखं मला वाटतं. धन्यवाद काका. तुम्ही एकंदरीतच पूर्ण बेसिक जे आहे म्हणजे झाडांचे बेसिक सायन्स जे आहे
या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि नक्कीच हे जे विचार आहेत हे युवकांपर्यंत आपल्याच सीडीच्या माध्यमातून ते जातील आणि त्यांना खऱ्या अर्थाने की जिथं कके सर पोहोचू शकले नाहीत किंवा आता पोहोचलेले नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा शहरी भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा जो काय अभ्यास आहे तो नक्कीच करता येईल आणि आणखीन जास्तीत जास्त मार्गदर्शन घेण्याचा पुढे ते प्रयत्न निश्चित करतील. आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मी शेवटी एकच सांगेल की हे पाहून जर कुठल्या युवा शेतकऱ्याला, तरुणाला जर शेतीच्या संदर्भात काही अडचण आली तर त्यांनी निसंकोच माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा, संपर्क साधावा. निश्चित. त्याला पूर्णपणे मी सहकार्य करेल. आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद.